पंढरपुर में सोलापुर नगर निगम के वार्ड आरक्षण ड्रॉ के दौरान हॉल में तनाव पैदा हो गया। ओबीसी महिला और सामान्य महिला वर्ग के लिए आरक्षण तय करने की प्रक्रिया के दौरान भाजपा के पूर्व नगर अध्यक्ष नरेंद्र काले और मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे के बीच तीखी नोकझोंक हुई। नरेंद्र काले ने एक वार्ड में लगातार 2 बार महिला आरक्षक दिए जाने पर आपत्ति जताते हुए कहा कि संरचना गलत और अवैध है। उनका कहना था कि एक वार्ड में 2 महिलाओं को आरक्षित करना उचित नहीं है। इसके जवाब में आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे ने बताया कि ये प्रक्रिया राज्य चुनाव आयोग के दिशा निर्देशों के अनुसार की जा रही है और कोई लिखित आपत्ति होने पर उसे आयोग को भेजा जाएगा। इस हंगामे से आगामी नगर निगम चुनाव में वार्ड संरचना और आरक्षण का मुद्दा फिर से चर्चा में रहने की संभावना है। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या जी सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी जी आरक्षणाची सोडत राबवली होती, त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं इतिवृत्तासह आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ 6 ते 7 महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाईज सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रभाग क्रमांक 14 याच्यामधली जी एक जागा होती ती स्पेसिफिक 14 क ही जागा आहे ती ओबीसी साठी रिझर्व्ह होईल असं स्पेसिफिक सूचना दिली आणि 14 ची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील। ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू। त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलं त्यानुसार साधारणतः 7 ते 8 दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार आहे। ही पूर्ण प्रक्रिया बऱ्याच जणांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहेत, तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाईज सूचना आल्या त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता। हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः 7 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल। त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोग त्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग रचना आपल्या गॅझेटमध्ये दिसू। पुढची भूमिका म्हणजे आता जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यात ऑब्जेक्शन रेज केलं जाईल, हे सगळ्यांच्या लक्षात आणून याच्यात समाधानकारक उत्तर मिळणं अपेक्षित। महिला व जे काही ओबीसीचं आरक्षण कमी होत नाही, महिले तर पुरुष व्हायला लागले याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण ही प्रक्रिया चुकीची होती। या प्रक्रियेचं समाधानकारक उत्तर मिळालं तर काही अडचण नाही, पण याच्यात समाधानकारक उत्तर आम्हाला मिळत नाही।